नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. आज आपण सोयाबीन वड्यापासनं एक नवीन डिश बनवत आहे. सोयाबीन वड्या फ्राय करून खायला खूप पौष्टिक असतं. लहान मुलांना तसेच मोठ्यांसाठी पण छान असतं. म्हटलं चला एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. सोयाबीन वड्या गरम पाण्यामध्ये भिजण्याकरिता ठेवायचं. लगेच भिजत असतात. 10 मिनिटानंतर या प्रकारे बघा, पाणी आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचं सोयाबीन वड्यामधनं. खूप चविष्ट लागतात. लहान मुलांना पण खूप आवडतात. तसेच मोठ्यांसाठी पण खायला खूप पौष्टिक आहे. बघा, छान असं सोयाबीन वड्या भिजलेल्या आहेत. त्यामधनं पाणी पण काढून टाकलेलं आहे. यामध्ये टाकूया दही. आज आपण 2 रेसिपी बघणार आहे सोयाबीन वड्यापासनं. लसूण आलं पेस्ट, थोडीच हळद, तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. धनिया पावडर, जिरं पावडर, चवीनुसार मीठ. छान असं पूर्ण मिक्स करून घेऊया, जेणेकरून जे पण मसाला टाकलेला आहे तो मसाला पूर्ण सोयाबीन वड्याला लागायला पाहिजे. बघा, छान असा मसाला लागलेला आहे. इथे मी थोडाच तांदूळचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळचं पीठ लावत आहे. छान असं क्रिस्पी बनतात. नसेल तांदूळचं पीठ तर तुम्ही बेसन पण लावू शकता. मी इथे तांदूळचं पीठ लावलेलं आहे, तर तुम्ही इथे बेसन पण लावू शकता. बघा, छान असा पूर्ण मसाला लागलेला आहे. खूप चविष्ट लागतं ही डिश आणि खाण्यासाठी पण खूप पौष्टिक आहे. तेल मीडियम गॅसवर गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे आणि आपल्याला सोयाबीन वड्या मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत सोयाबीन वड्या तळून घेऊया. बघा, छान असा कलर येत आहे आणि मीडियम गॅसवरच तळायच्या, म्हणजे छान क्रिस्पी बनतात. छान असा कलर आलेला आहे. आता आपण सोयाबीन वड्या काढून घेत आहे. खूप चविष्ट लागतात खायला. बघा, छान असे मी सोयाबीन वड्या तळून घेतलेल्या आहे. या प्रकारे उरलेल्या सोयाबीन वड्या मी तळून घेत आहे. पूर्ण सोयाबीन वड्या तळून घेतलेल्या आहे. बघा, छान असा कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण बनलेले आहे. यावर टाकूया चाट मसाला किंवा तुमच्याकडे पेरी पेरी मसाला असेल तो टाकला तरी चालतं. खूप चविष्ट लागतं. पुन्हा मी सोयाबीन वड्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहे. गरम पाण्यामध्ये भिजवायचं, लवकर भिजत असतं. त्यामधनं पाणी काढून घेऊया किंवा अर्धा तास थंड पाण्यामध्ये ठेवले तरी चालेल. पाणी काढून घेत आहे.
लहान मुलांना खूप आवडतात. तुम्ही या प्रकारे नक्की बनवून बघा. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंच तेल टाकूया. यामध्ये टाकूया जिरं. जिरं झालं की आपण सोयाबीन वड्या टाकूया. थोडंच फ्राय करून घेऊया. कमी गॅसवरच फ्राय करायचं. यामध्ये टाकूया मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं. मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तिखट, हळद, मिक्स करून घेऊया जेणेकरून पूर्ण सोयाबीन वड्यांना तिखट, हळद, मीठ लागायला पाहिजे. एक 2 सेकंद झाकून ठेवायचा म्हणजे मसाला जो आहे तो पूर्ण सोयाबीन वड्यांना लागतो. आणि कमी गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे. वरून थोडंच मी तेल टाकलेलं आहे. खूप जास्त नाही टाकायचं. बघा छान अशा सोयाबीन वड्या शिजलेल्या आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. खूप सोपी आहे बनवायला आणि खाण्यासाठी पण खूप चविष्ट आहे. आज आपण सोयाबीन वड्यापासून 2 रेसिपी बघत आहे. या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.